चला ए चेतू, चला चला, होळी झाली, पुरणपोळी खाऊन झाली, आता बायकोला घरी घेऊन जायची वेळ आली. सेतू चाल. मग पाहुणं हा, पुन्हा का येणार? अरे आधी जाऊ तर द्या ना हो. जायच्या आधीच काय परत यायच्या गप्पा करता तुम्ही? अहो, बोलायची पद्धत असते हो आमची तशी, सांगा की तुम्ही. अरे ती पद्धत तुमच्याकडे ठेवा आता. आता येत बीत नसतो बघा मी. हा? आता नाही येत. काय का आता गडी खोलाला नाही बरं का लईच. सासूबाई सासूबाई तुम्हाला आहे ना आता इथे वायफाय लावून दिलेलं आहे. तुम्हाला जर लेकीची आठवण आली तर मस्त व्हिडिओ कॉल करा बुवा. पण लेकीला माहेरी काही बोलवू नका गड्या. आता ती आहे ना डायरेक्ट तिच्या डोळा जेवणाला येईल बरं का. काय एवढं थेट बोलू नये सगळ्यांसमोर. सासूबाई आ, जेव्हा आयुष्यात गोष्टी लेट होतात ना तेव्हा थेटच बोलावं लागतं. हे बरं आहे का ताई, तुम्हाला माझ्या पोऱ्याचं बोलणं दिसून राहिलं, पण तुमनी पोर तुमना तालवर नाची राहिनी डोली राहिनी ते नाही दिसत तुमले. काय ताय? चल 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 चला हा. समोरून जावा रे पोरांनो. हा हा समोरून जावा. हा हा फोन करा आणि पोचल्यावर शामराव. अरे करतो नाव. नको ना असं ढकलू नको ना. नका रडू. आता नाही बाया जावं सासरी जा. असं नको ना ग बोलू. आय काय मला बोलता पण येईना झालंय. आय आवाज बसलाय ग. अगं तो जन्मापासूनच बसलाय ग. एक मिनिट तुझा आवाज बसलाय तुला कसं कळतं का? दुखतो ना कसा. बर नाही आता नाही तर राहायचं. झालं आता. सासूची काळजी घ्यायची, नवऱ्याची काळजी घ्यायची. किती बाहेरून पोरीची डोली उठली ना का मग थेट सासरहून पोरीची आरती उठाय पाहिजे. अरे काही बाई बोलू नका ना हो. आय, जरा देवाला घाबरा ना. अधून मधून बघत असतो बरं का तो. हा नाही बाया, ना आता नाही ठेवून घ्यायची मी त्याला. जा बाया तू उठ. आम्ही रडू नका तुम्ही. जायची तू बाया. चल चल. सारखं सारखं येत जा ग. अरे अधून मधून म्हणतात ना हो. अधून मधून सारखं सारखं काय आहे? तेच म्हटलं बाया. नाही बाया आता नाही बाया. माझी तब्येत एकदम टणटणीत झाली बाया. माहेर जळलं ग, माहेर जळलं. सासूबाई लग्नाच्या पहिल्या रात्रीच ते जळलं पाहिजे होतं आणि त्याची सगळी राख आहे ना तुम्ही गंगेत विसर्जित केली पाहिजे होती. अरे काय माहेर एका दगडी कोळसा आहे नुसता दुमसून राहिला तो. पाहुणं कसं बोलताय लागा तू? काय चाललंय? चल 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 ते नको ना रडू. चला, मनी- चल. मनी- रडू नका आता अजिबात. चल. हा, मी पडाल. चल 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 जाऊ. जा बाया जे तू सांभाळून जा. येते ग. आहे. रडू नका. अरे अरे काय बाय काय काय चिरडल्यास नाही, नाही नाही. द्या. घरी पण अशीच असं ते. अगं काय ग प्रिया. साडू भाऊ नमस्कार. अरे बरोबर. नमस्कार पाहुणे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. नाही असं असं बरं आहेत ना? बरं आहे सगळं. शंभू बसा की. अरे नाही आम्ही जातोय तिला घेऊन जातोय. चल. सेतू चाल. प्रिया का ग असं अचानक येणं केलं ग. आहे तुलाच घेऊन जायला आली. हाय का आता बया. आता ह्या टायमाला देवाचं बोलावणं आलं पाहिजे होतं. तू कुठलं बोलावणं घेऊन आले असं बोलते. देवानीच बोलवलंय असं समज. हा. अगं माझ्या सासूबाई आहेत ना नर्मदा परिक्रमेला चालल्या आहेत. कुठं. तर त्यांच्या बस मध्ये एक सीट होती तर म्हणलं आईला विचारून बघावं तू जाते का त्यांच्या बरोबर. नर्मदा परिक्रमेला. हा. चाल मग. चालेल ना? चालेल. राहिलं हे बरं आहे. मग. आयडिया माझी शायनिंग तू मारते. नर्मदा परिक्रमा. आई परिक्रमा कसा मोठा विषय आहे ना एकदम. हा तर आई बसा ना तुम्ही इकडे आहे ना. बसते तर म्हटलं आणायची जागा आहे, गाडी खाली आहे तर तुम्हाला पाठवून द्यावं काय ग. अरे वा हा? क्या बात आहे. क्या बात आहे. म्हणजे आमच्या हिला मी आता आमच्या घरी घेऊन चाललो ना तर त्या एकट्या पडतील तर जा बा सासूबाई परिक्रमेला. किती महिन्यांची परिक्रमा आहे?
तशी 4 महिन्याची आहे हा. हा पण 4 धाम केलं तर 6 महिने कुठे नाही गेले बघा 6 महिन्यांची हा. करा मग सासूबाई हा. मी काय म्हणतो तुम्ही आहे ना 6 महिने मस्त नर्मदा परिक्रमा करा मी तर म्हणतो तुम्ही गंगा गोदावरी असं सगळं करा वर्षभरानेच परत या हो नंतर वेळच मिळणार नाही ना नंतर नातवंडच खेळवायची ना तुम्हाला म्हणून म्हटलं मग मी 6 महिने गेलो इथं माझ्या घराकडे कोण बघणार मग हा, हा. जळलं माहेर जळलं आता दूर बी येत नाही तिथून शामराव ग बसाव तुम्ही मामी अहो, तुम्ही काय लगा घरात आडाकडे बघताय जावा तुम्ही हा. नर्मदा मातेनं स्वतः बोलावणं धाडलंय असं समजा अगदी. हा. बरोबर आहे. पुण्याचं काम असतंय पुण्याचं काम पुन्हा नाही याचं नशिबात जावा खरंच जावा सासूबाई जा बर का आणि तिकडे जर चुकून माकून जीव गेला तर त्याच्यासारखी मुक्ती नाही ना हो अहो, नाही. अरे नाही ना ग. घरदार सगळं इथं तिकडे जाऊन मारणार सासूबाई नाही. गेला तर असं म्हंटल मी जा तुम्ही नर्मदा परिक्रमा चुकवू नका आता ना आता देवाला बोलवायला काय जातं देव काय बोलावणं धाडतो पण बोलावण्यासोबत काय पैसे धाडतो होय तिकिटाचं पैशाचं कोण काय बघणार नको मी देतो ना मी देऊन टाकतो ना पुण्याचे काम आहे ते अरे वा वा म्हणजे एका जावयाने ओळख काढली मग? तर एक जावई पैसे देईल हा? किती पैसे 15,000 रुपये मात्र हा फक्त 15,000 रुपये दे ऑनलाईन भरून टाकतो लगेच वा. हो झालं काम हा. बेस्ट आहे बया काय हो जावे बापू लय मोठ्या मनाचं आहे हो तुम्ही तुमच्यासाठी दीर्घायुष्य मागन मी आयुष्यभर जर मी पलंगाच्या दोन्ही बाजूने उतरत असेल तर ते दीर्घ आयुष्य काय कामाचे आहे त्याच्यापेक्षा माझ्यासाठी तुम्ही अल्पायुष्य मागा पलंगावरून मी उतरत असताना मला नाकी 9 आले पाहिजे असं मागा हो पण मला मला माझ्या बायको सोबत नांदू द्या मला बायको पाहिजे ना हो बायको पाहिजे भाऊजी बायका माणसं समोर बोलते तिला का असं काय बोलतात तुम्ही आणि बरं ठीक आहे मी जाईन नर्मदा परिक्रमेला चांगलं आहे. पण बाया मी एकटी कशी जाऊ हा? कोणी पाहिजे का नाही सोबत माया काय हो नाही मामी मला नाही जोडायचं लगा माझ्या डोक्याला लय व्यापावं मला काढ बनवायची ती लेप बनवायची ती माझ्याकडे लय पेशंट असते ती की नाही आणि माझं होय ग पुरी माझं माहिती की नाही कसं आहे गुण म्हणजे कसं असतोय गुण म्हणजे गुणच असतो. त्याच्यामुळे मला काही जोडायचं नाही मामी तुम्ही जाऊन या पुण्याचं काम आहे एकट्यानं केलं पाहिजे तुम्ही एकट्याने- नाही मी काय म्हणते मी सोबतीला येऊ का अरे बापरे माडी तू जास का खूप पुण्याचं काम असतं नर्मदा परिक्रमा हा. गुडघे पण कुरू करून राहिले आता नंतर जमणार नाही ना असं हा एकदम खरं बोलतायत एकदम खरं आहे अरे तिकडे ना मोठमोठे संत साधू भेटतात आशीर्वाद मिळतो आपल्याला मी म्हणतो तुम्ही जाच आहे जाऊ जाऊ मग जा. जाऊ ना रे श्याम्या जा जा सगळे जा अरे तुझे पण 15,000 भरून टाकतो मी. बरं, हा, साडू भाऊ काय? एखादी शीट आहे का बस मध्ये काय चेष्टा वेष्टा लावली काय हा शीट गाडी दिली आपल्याला मित्राची गाडी आपल्या हा. पण काय गेलं पाहिजे आईने आई बिंदात जायचं टेन्शन नाही घ्यायचं जाते. बिंदात जायचं मी ऐकली तिकडे मोठे मोठे चमत्कार होतात हा साडू भाऊ हा. या दोघी 6 महिने इथे नसतील हाच मोठा चमत्कार आहे हो जावे बापू आणि काय नाही अरे ते स्कॅनर द्या ना स्कॅनर पैसे टाकून देतो ना माझे पैसे हो. ते स्कॅनर द्या ना पैसे मारला का अरे तांबा ना काय एवढी काय गाई मारला आज झालं झालं, बरं काय बरे, बरे. आता आहे ना तू यांच्यासोबतच राय हा. आणि नंतर नर्मदा परिक्रमेची तयारी कर हा. आणि नंतर निघ हा, आता आम्ही दोघं पण निघतो से तू चाल किती गौरिया सोनानी नाही ग बाया नको ती नर्मदा परिक्रमा नको बाया काय ते काय झालं काय नको बाया काय आम्ही दोघी म्हाताऱ्या जाऊन काय होणार तिथं आम्हाला बघाय कोणी तर ताट नको का आमच्या गुडघ्याच्या वाट्या आता काय आम्हाला साथ देईना झाल्यात बाया मी पडले तर त्यांना उचलता येणार नाही त्या पडल्या तर मी आधीच पडलेली असन त्या कशा मला उचलणार अरे दोघींना काय एका चोळी पडायचे आहे का अरे नर्मदा परिक्रमा आहे 6 महिने धड चालाना नीट नाही ना रे नाना बरोबर बोली राहणार ना त्या लांबचा प्रवास आहे मला साखर आहे त्यांना बीपीचा त्रास आहे काही झालं तर कोणतरी सोबतीला पाहिजे ना आहे मी येऊ काय तुझ्या सोबतीला बेस्ट एकदम बेस्ट क्या बात आहे हा
ए पुरी तू जाय या दोघींसोबत तू जाय. ए तू जाय माझं काय मग माझं घर कोण बघणार? पोरं आहेत मला, 3 पोरांचा बाप आहे मी. अरे नका ना चिडव हो. पण बाय ना मला चान्स मिळाला असता तर मला बी पोरं झाली असते. काय करावं गड्या. हो हो साडूभाऊ हा. ऐका ना काय झालं? तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमचे पोरं आहे ना हा. आमच्याकडे पाठवून द्या. त्याने हा. अरे चेतना सांभाळेल त्यांना, खुश राहतात तिच्यासोबत ते. हा दिवसभर ही सांभाळेल, रात्री पोरं झोपतील आणि झोपल्यावर तर मग मी येणारच आहे. काय माणूस आहे. नाही ए माझ्या मुलांच्या शाळेचा खाडा होईल, अजिबात नाही पाठवणार यांच्याकडे. अरे होऊ द्या ना हो खाडा. साडू भाऊ वर्तमानात कोण मोठे आहे जे खूप शिकलेले आहे आणि कोण खूप शिकलेले मोठे झाले. अरे टेन्शन नका घेऊ ना. थोडंफार जे शिकवायचे आहे ना ते मी शिकाडतो ना. विज्ञान गणित मी शिकाडतो, ही भाषा शिकवेल आणि इतिहास शिकवायची तर गरजच नाही हो. सोशल मीडियावर शिकवला जातो ना तो. हा पण त्या नागरिक शास्त्राची बोंब आहे बरं हा. का. कारण शिकवलं जाणारं नागरिक शास्त्र आणि दिसणारं नागरिक शास्त्र याच्यात भलता मोठा फांदा आहे ना हो. श्यामभाऊ हा? शिक्षण हा आयुष्याचा पाय आहे आणि तो माझ्या पोरांचा मला कच्चा ठेवायचा नाही काय. दाजी हा. मग मी येऊ का तुमच्याकडे राहायला? जर पोरांची आबाळ पण होणार नाही आणि मग शिक्षणाचा प्रश्नच नाही. आला काही वेस्टच झालं की मग. हा म्हणजे कसं होईल, ह्यांचं भागलं, हा. ह्यांचं पण भागलं आणि तुमचं पण भागलं. माझ्या काय डोंबल्याच्या भागलं. याच्या बरोबर चालली जाईल तर माझ्या कसं भागलं. तो पलंग काय उपडा करून मग झोपू का आता. सगळे जरा तसं नसते हो शामराव. बघा कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे की नाही, काय माय मरून मावशी जगू. आणि मावशीच्या नवऱ्याच्या काय. तो बसलाय आपला भुईमुंग उपटत. ऐ इकडे ना. येड इकडे. काय झालं? अरे तू का डोक्यावर पडलेली आहे का ग. काय झालं? अरे आपल्याला टाइम मिळावा म्हणून पैसे खर्च करून त्या दोन्ही धल्ल्यांना मी परिक्रमेला पाठवत होतो. आता त्याच्यासोबत कशाला चालली तू. आई आणि सासूबाईंसाठी पिरिया चालली तर त्यांच्याकडे जायला नको का सांगा बरं. आणि शिवाय मला सकाळी गरमागरम चहा लागतो, दुपारी 1 वाजता भाकरी भाजी आणि परत रात्री 9 वाजता ताटात भाकरी भाजी पाहिजे. अरे पंचायत समिती चिपुरडा येणार तू. केवढा माझे तुला. पण खाणं दणकट आहे ना आपलं. ताये यांना ना करपलेली भाकरी आवडत नाही हा. फेकून देतात ते. हा का? हा. आणि भाकरी आहे ना पुनवेच्या चंद्रासारखी गोल लागती त्यांना. पिरिया कशाला काळजी करते, मी बघीन ना सगळं. तू जा बिंदास जा. जाऊ ना. हा ए हाल्या हू तू अरे काय म्हस आहे का ती. मग काय बोलू आता मग. बाय ना. अरे दुसऱ्याच्या नवऱ्याची काळजी करताना स्वतःच्या नवऱ्याची आबाळ होते त्याच्याकडे पाय ना. त्याला भाकरी खाऊ घालते गोल गोल. मला भाकरी सोड, चतकुर तुकडा बी कधी खाऊ घातला नाही. एक प्रेमाचा घास खाऊ घातला असता ना. अरे मी पीठ बी खाल्ला असता तुझ्या हातून. काय पण बोलताय हो तुम्ही. नका ना चिडचिड करू, मी येणारच आहे ना पिरिया हा, आल्यावर. प्रिया आल्यावर आपल्यासाठी चालली ती तर नको का ओ. त्यांचं घर सांभाळायला. हो साडूभाऊ हा. ऐका ना. या, बस. एक काम करू आपण. काय झालं? हे बघा प्रियाला आहे ना तिला राहू द्या. तिला नका पाठवू यांच्यासोबत. मग? ती पोरं सांभाळेल. हा आणि हिला मी घेऊन जातो आमच्या घरी. आता तुम्ही बोलले बा की परिक्रमा एवढी भारी असते, हा. पुण्याचं काम हा. आहे, तिकडे हे भारी आहे, हा. ते भारी आहे. तर या दोन्हींबरोबर तुम्ही जा बा. हा तुम्ही जा ना प्लीज. येडबीड लागले का तुम्हाला? काय झालं? हा? आईला तरणा पण माणूस आहे मी. रक्त सळसळत आहे आपलं अजून. आपण नाही जाणार तेवढ्यात. आपण कधी जाणार माहितीये? वानप्रस्थाश्रमाला. आपण दोघं एकत्र जाऊ. त्यानं बाय ना इथे माझं ब्रह्मचर्य संपलेलं नाही आणि तुम्हाला मला वानप्रस्थाश्रमाला पाठवायचंय का. हे बघा आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी काय म्हणलेलं आहे, काय लेकरू वळीला मीठ पुरत नाही आणि नव्या नवरीला साखर सरत नाही, आहे का नाही. त्याच्यामुळं जी संसारात अडकलेली आहे की नाही तिला पाठवण्यापेक्षा जिला अजून अडकायचे तिलाच पाठवू ना आपण. म्हणजे चेतूला देऊ पाठवून. अरे सगळी गाठच सुटून जाईल ना. अरे ए बे. गाठ सुटायच्या लागा तिथे माझी गाठ लागेल त्याच्या काय. नाही अहो, आया आणि सासूबाईंची सेवा करण्याची संधी मला कधी मिळणार सांगा. मी आया बॅगा काळजी घे आईची पण काळजी घे तू पण काळजी घे. चला भाऊजी वर्ष सरला आता. गोड बातमी कधी देणार आहे आम्हाला? गोड बातमी कुठून देऊ. काय मिठाईच्या डब्यात झोपू आता. जाऊया का? चला जाऊया. हा येतो. हा
मी शिका माझ्याकडनं. हा शिका काढतायत तो पण आहे. शामराव येऊ का मग मी पण? तुम्हाला बी यायचे ते बघा तेवढं जरा गुड न्यूजच. लाजा बी नाही कोणाला. काय लगा? सरळ अरे अरे त्यांना सगळे चालले गेले. आता इथे मी कोणासोबत थांबू? रास का आवाज काढतोय हा? याला काय पाहिजे? अरे देतो ढेप देतो तुला. येतो थांब दम धर.